संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या सानिध्यात असलेल्या या सेतूला नवी झळाळी मिळाली आहे। सांगलीतला ऐतिहासिक आयर्विन पूल ब्रिटिश काळात बांधलेला, आजही तितकाच भक्कम, पण विस्मरणात गेलेल्या या पुलाला महापालिकेनं नवी ओळख देण्याचं ठरवलं आणि LED लाईट्स बसवण्याचा निर्णय घेतला। जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं एकत्र येऊन या पुलाला सजवलं, त्यामुळे पालिकेवर आर्थिक बोजाही पडला नाही। स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा ब्रिटिशांच्या काळात बांधलेला गेलेला वसंतदादांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात वसंतदादा अग्रेसर होते, त्यावेळेला वसंतदादांनी ह्या ब्रिजवरून उडी मारलेली आहेत। या ब्रिजला 83 वर्ष झालेले आहेत। हे करत असताना महापालिकेची आर्थिक स्थितीचा बी अभ्यास करून आम्ही कुठल्याही प्रकारे महापालिकेला आर्थिक बोजा पडणार नाही या हिशोबाने 5 वर्षाचे हप्त्याने त्यांना हे दिलेले आहेत। दरम्यानच्या काळात मेंटेनन्स बाकीचा सर्व खर्च तिने बघायचा असं कंपनीकडे करार केले। कंपनीने सुद्धा आम्हाला एक ऐतिहासिक पूल आणि त्याचं नावाजलेलं हे व्हावं, सांगलीत कुठलं तर नवीन उपक्रम एक राबवावं या हिशोबाने केलेलं आहे। आजवर या पुलानं अनेकांचा भार वाहिला, कितीही पूर आला तरी कृष्णेखाली न जाणारा पूल अशी ख्याती। पण पुलाचा इतिहास विस्मरणात गेला होता, पण या नव्या प्रकाश सोहळ्यानं पुलाच्या ऐतिहासिक वारशावर प्रकाश पडणार आहे। 12 आर्चेस मध्ये 48 LED लाईट्स आणि 12 पिलरला रंगीबेरंगी अशी रंगीत 48 लाईट्स आपण यूज केलेल्या आहेत। याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा आपण कंट्रोलर वापरलेला आहे की जेणेकरून 20 प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या थीम याच्यावर आपल्याला बघता येऊ शकतील। विद्युत रोषणाईमुळे केवळ वाहतुकीसाठी नाही तर पर्यटनासाठी या पुलाचा वापर होणार आहे। विशिष्ट दिवशी खास शोज आयोजित केले जाणार आहेत। शिवाय दररोज संध्याकाळी 7 ते 12 या वेळेत सांगलीकरांना हा नयनरम्य सोहळा पाहता येणार आहे। गणेश जोशी, ABP माझा, सांगली।